वाशिम जिल्ह्यातल्या काटेपूर्णा अभयारण्य परिसरामध्ये विदेशी ग्लेरिसिडिया सेपियम झाडाला गुलाबी पांढऱ्या फुलांचा बहर आलाय। रस्त्याच्या कडेला फुललेल्या या झाडांमुळे संपूर्ण परिसर आता अधिकच निसर्गरम्य झालाय। झाडाची विदेशी प्रजाती असल्यानं योग्य व्यवस्थापन करणं आवश्यक आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं 24 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमामुळे शिरूर पाबळ या राज्य महामार्गावर वाहतूक पर्याय मार्गानं वळवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। पुणे ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बलिदान मासचं पालन करून संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं। बलिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर सलग 40 दिवस उपवास, श्लोक पठण आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना हीन कामं दिली तर कारवाई करणार असा ठराव विद्यापीठानं मान्य केला। संलग्न महाविद्यालयामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्राचार्य, संस्थाचालक हीन दर्जाची कामं सांगतात, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। नाशिक शहरात तापमानात वाढ झाली आहे। सध्या 34 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा वाढलाय आणि पुढच्या काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला। पुणे शहरामध्ये 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांना प्रवेश बंदी घातली जाणार आहे। शहरामधले वाढतं प्रदूषण आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे। नाशिक शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी अत्याधुनिक डिजिटल पोलीस प्रणाली सुरू करण्यात आली आहे। 40हून अधिक सिग्नल चौकांवर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन यंत्रणा ही कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि यानुसार नियम मोडणाऱ्या तब्बल 75 वाहन चालकांना ई चलान पाठवण्यात आलं आहे। वाशिम जिल्ह्यात सोलार पंपच्या दुरुस्तीला विलंब झालाय। वादळी वाऱ्यामध्ये नुकसान झालेल्या पंपाचं साहित्य अजूनही बदलून न दिल्यानं अनेक पंप हे बंद आहेत, तर शेतीला पाणी देणं त्यामुळे कठीण झाले। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। शेतकऱ्यांनी तातडीनं दुरुस्तीची मागणी केली। वाशिम जिल्ह्यातल्या बाजार समितीत हरभऱ्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। प्रति किलो हरभऱ्याला 4,800 ते 5,200 रुपयांचा भाव मिळतोय। उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आणि अपेक्षित दर न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले। यवतमाळमध्ये वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे 534 हेक्टरवरच्या पिकांना फटका बसला। यामध्ये गहू, हरभरा, पालेभाज्या, फुलशेती या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। वाशिम जिल्ह्यात बिजवाई कांदा पिकाची लागवड करण्यात आली आहे। सध्या अनेक ठिकाणी कांदा पीक फुलोरा अवस्थेत आहे। पीक चांगलं बहरत आलंय आणि असं असताना गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण कायम आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मध्य रेल्वेच्या लोकलमधून 10 महिन्यामध्ये 120 कोटी 19 लाख प्रवाशांनी प्रवास केला। दर महिन्याला सरासरी 12 कोटी प्रवासी लोकलचा वापर करत असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली। पश्चिम रेल्वेवर लवकरच 18 डब्यांच्या लोकलच्या चाचण्या होणार आहेत। 15 डब्यांच्या लोकल फेऱ्या सुद्धा आता पश्चिम रेल्वेवर सुरू होणार आहेत आणि स्वयंचलित दरवाजे असलेल्या 18 डब्यांच्या लोकल सुरू होणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल। पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागानं मागच्या 6 वर्षांमध्ये 85,800 टन गवताची वाहतूक केली आहे। लष्करी जनावरांसाठी खाद्य म्हणून तसंच विविध उपक्रमांसाठी गवत पुरवण्यात आलंय। यामधून रेल्वेला 11 कोटी 54 लाखांचा महसूल मिळाला आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात सुमारे 1,300 कोटींच्या निधीतून विविध पूल आणि रस्त्यांची कामं सुरू आहेत आणि शहरातल्या 28 प्रमुख रस्त्यांवर सध्या एकाच वेळी कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडीमुळे नागरिकांची गैरसोय होती। मात्र 15 मार्चपर्यंत सर्व कामं पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। पिंपरी चिंचवडमध्ये वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढू लागली आहे। या दरम्यान विस्कळीत, अपुरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात। गेल्या 22 दिवसात शहरातल्या 8ही क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये 470 तक्रारी महापालिकेच्या सारथी या हेल्पलाईनवर आलेल्या आहेत। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या गडेगाव दुमाला ते बाभूसर बुद्रुक दरम्यान रस्त्यांचं निकृष्ट दर्जाचं काम झालंय। मुख्यमंत्री सडक योजनेतला रस्ता 5 दिवसांमध्ये खराब झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय, त्यामुळे कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला।
महापालिका रुग्णालयांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जातं. मात्र या शिबिरांसाठी दिल्या जाणाऱ्या वाहनांच्या परवानगीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या सहीची अट ही अनिवार्य केली आहे. त्यामुळे वेळ वाया जात असल्यानं रक्तदान शिबिरं अडचणीत आल्यानं रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. कमळीच्या आयरे गावामध्ये टावरीपाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. स्थानिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पाण्यासाठी नागरिकांना 200 रुपये मोजावे लागतात. वाईतल्या रोहित्रांमध्ये तांब्याच्या तारीची चोरी करणाऱ्या 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींची आणखी चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून 7 गुन्हे उघडकीला आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुण पिढीला नशेच्या जाळ्यात ओढणाऱ्या ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांनी कारवाई केली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अशफाक पटेल याची पोलिसांनी भर रस्त्यातून धिंड काढली. ज्या भागात गुन्हेगाराची मोठी दहशत होती त्याच चंपा चौक आणि शहागंज परिसरामध्ये पोलिसांनी त्याची धिंड काढली. महापालिकेत नोकरी लावण्याचा आमिष दाखवत राज्यातल्या अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या 43 तरुणांनी तक्रार दाखल केली. या टोळीतील प्रमुख आरोपी महिला आहेत. महापालिकेत शिपाई पदावर नियुक्त असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नाशिकमध्ये शेकोटी शेकत असताना महिलेचा मृत्यू झाला. महिला शेकोटीजवळ आली आणि अचानक तिच्या कपड्यांना आग लागली. आगीमध्ये महिला होरपळून गेली आणि यामध्ये तिचा मृत्यू झाला.